जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक गटांमध्ये निवडणूक सुरू होण्यापूर्वीसुद्धा उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. नवे तर प्रचारामध्ये खूप आघाडी घेतली होती. अगदी विजयापर्यंत पोचण्यापर्यंत उमेदवारांची मजल गेली होती. सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूजाताई बुट्टे इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढलं होतं. अशी एक वाडी नाही का एक वस्ती नाही त्या ठिकाणी पूजाताई पोचल्या नाहीत, त्यांचा फ्लेक्स पोचला नाही का त्यांचा बॅनर लागला नाही किंवा पॅम्पलेट पोचलं आहे असं कुठलीही वस्ती राहिली नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि तालुक्यातील ह्या 2 राष्ट्रवादीचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडणुकीचं सगळं गणित बदललं. युती आघाडी झाली. पूजाताई बुट्टे यांना या सावरगाव गटामध्ये थांबावं लागलं. नेमकं पूजाताईंनाच का थांबावं लागलं? ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला का मिळाली नाही? मागच्या वेळेला सावरगाव गटामध्ये शिवसेना एक असताना गुलाब पारखे उमेदवार होते. म्हणजे यावेळेला पूजाताईंना संधी मिळायला पाहिजे होती. पूजाताई बुट्टे उच्च शिक्षित आहे. नेमकं काय घडलं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण मतदारांना, जनतेला खूप उत्सुकता आहे की पूजाताई का थांबल्या. ताई नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही निवडणुकीमध्ये एवढ्या रेस झाला होता, ताई असं काय घडलं का तुम्ही थांबलात? नाही, खरं तर वाणीसाहेब, राजकारणात सगळं अनसर्टन असतं. जे अगदी आदल्या दिवशीपर्यंत जेव्हा माझं नेते मंडळींबरोबर बोलणं झालं तेव्हा म्हटलं की ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि राष्ट्रवादीकडनं तुम्हीच उमेदवार आहेत. ह्या अनुषंगानेच आपण गेले 2-3 वर्ष फिरत होतो. 3 महिन्यापूर्वी जेव्हा सगळं अपक्षीय सगळं वातावरण झालं तेव्हा 2-3 जण इच्छुक झाले. त्या दोघांनी बॅक म्हटले की नाही, मग पूजाताईंनाच द्या. असं करत पक्षातनं एकच नाव माझं पुढं होतं. पण नंतर कोल्हे साहेबांचं बोलणं किंवा दादांचं बोलणं तालुका जिल्हा पातळीवर असं झालं की आपल्याला जिथं जिथं शक्य आहे, जे PCMC PMCचे जे रिझल्ट्स पाहिले आपण, त्याच्यावरनं जिथं शक्य असेल तिथं आपल्याला आघाडी करणं गरजेचं आहे. आणि मग त्याप्रमाणे सगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जसं जिथे वातावरण असेल त्या पद्धतीच्या तिथे आघाडी होत गेली आणि आपल्या इथेही झाली. इनफॅक्ट 2 किंवा 3 जागा द्यांना त्यांना आपलं ठरलं होतं, पण काही जणांना 11th आवरला बॅकआउट केलं. आणि नियमाप्रमाणे आपण जो अलिखित नियम राजकारणात म्हणतो, जर आघाडी झाली की तिथं जो विद्यमान असेल त्याला ती जागा सोडावी लागते. तर अशा अनुषंगाने ती जागा आपल्याला उभाटाला सोडावी लागली. आणि मग नेते मंडळींबरोबर बोलणं झाल्यावर ते म्हटलं, ताई आपण ह्यावेळेस पक्षाचं ऐकून जर थांबलात तर बरं होईल. तर अशा अनुषंगाने की म्हटलं कधी काही गोष्टी जर पुढं जायचं असं 2 पावलं मागं घेणं कधीही चांगलं, अशा हिशोबाने थांबण्याचा निर्णय घेतला. ताई तुम्ही खूप पुढे गेला होता. मतदारसंघातली प्रत्येक वाडीवर वस्तीवर पोचला होतात, फ्लेक्स लावले होते आणि मग एवढी सगळी तयारी केली असतानाही पुन्हा थांबायची वेळ आली. कार्यकर्ते थोडेसे डिस्टर्ब झाले, नर्वस झाले. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही तर वाडी वस्ती म्हणता, मी म्हणाल मी एक झाड एक पोल सोडला नाही. म्हणजे तुम्ही प्रचार यंत्रणा पाहिलीच होती की आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचलो. म्हणजे माझ्या महिला ज्या आहेत अजूनही त्या इंटॅक्ट आहेत. काही माझं महिलांचं जे संघटन होतं, कारण आपण घरापर्यंत पोहोचलो. अगदी महिलांबरोबर भाजी निसण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत गप्पा मारत आपण ते त्या पद्धतीचं फील्ड वर्क केलं होतं. पण हे थांबत असताना मग असं वाटलं की दादांनी एवढी मोठी संधी दिली. आणि दादांचं माझं जेव्हा कॉन्व्हर्सेशन झालं तेव्हा दादाही म्हटले की योग्य वेळी योग्य संधीचा विचार केला जाईल. मग जेव्हा ज्यांनी आपल्याला मोठं केलं आहे ते जर आपल्याला सांगतायत तर मग कुठंतरी थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की मी संघटनेतनं वरती आलेली कार्यकर्ते, त्याच्यामुळे संघटना कशी चालती आणि जो संघटनेशी आणि पक्षाशी प्रामाणिक राहतो त्याला लॉंग टर्म बेनिफिट नेहमीच असतात. असं काय ठरलं का भविष्यकाळामध्ये पूजाताई बुट्टे यांचं पुनर्वसन कसं करायचं वगैरे? नाही, असं काही ठरलं नाही. पण ज्या वेळेस दादा बोलतात किंवा दादा सांगतात त्यावेळेस ते कुठं ना कुठं तरी योग्य न्याय देतात. हे मी संघटनेत नेहमी पाहिले आणि त्यांचं ऐकलं तर ते नेहमी कार्यकर्त्याला मोठंच करतात. हे मी आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे. तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके तुमच्या भावासारखे आहेत. एक बहीण म्हणून तुमच्या पाठीशी असतात किंवा तुम्ही बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी असतात. मग त्यांनी या संदर्भामध्ये तुम्हाला कसं समजावलं? तुम्ही अतुल शेठचं ऐकलं, अजितदादाचं ऐकलं की दोघांचं ऐकून फायनल केलं? नाही, तिघांचं ऐकलं. तिसरं म्हणजे काळेसाहेब? नाही, अमोल कोल्हे साहेब. अच्छा, खासदार कोल्हे साहेब. पण तसं त्यांचा पक्ष तसा वेगळा होता ना? कसं आहे, जसे खासदार साहेब ची एंट्री आपली राजकारणात झाली राष्ट्रवादी, म्हणजे मी खासदार साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला
अगदी 24 तास काम केले असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याचीच पावती कुठंतरी मला जिल्हा PDCC बँकेमध्ये मिळाली. कारण त्यावेळेस मी खूप आपला जो मागून शिरूर लोकसभा मतदारसंघ घेतला होता. कारण आम्ही दोघं तिघं होतो बारामतीला, मग आम्ही युवकांना तो दिला आणि मी इकडे असल्यामुळे मी शिरूर मतदारसंघ मागून घेतला होता. त्याच्यामुळे शिरूर मतदारसंघाची बांधणी खूप चांगली झाली होती त्यावेळेस. आणि त्यामुळं अनमोल कोल्हे साहेबांबरोबर बोलण्याची हे किंवा पूर्वीपासून त्यांच्याबरोबरचं जरी पक्ष वेगळा झाला तरी सुप्रियाताईंबरोबरचं जे रिलेशन होतं ते त्यावेळेस पण इंटॅक्ट होतं, आजही इंटॅक्ट आहे. त्याच्यामुळं कोल्हे साहेबांनी सुद्धा मला 4 गोष्टी सांगितल्या की आपले पुढचे फ्युचर प्लॅन्स असे असू शकतील, ते वेळच सांगतील काय असतील ते. पण अतुल दादा पण त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये होते, तेही म्हटले. शेवटी मी त्यांना म्हणलं तुम्ही दोघंही माझे भावासारखे, ते एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला, त्याच्यामुळे तुमची बहीण तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि बहीण जर तुमची ऐकते तर नक्कीच तुम्ही बहिणीला न्याय देताल. अशा पद्धतीने त्यांचा ऐकून थांबण्याचा निर्णय घेतला. आता कोल्हे साहेबांचा थिंक टँक प्रगल्भ आहे, शब्द भांडार मोठा आहे, परंतु ते मतदारसंघात कमी असतात, काही प्रमाणात नाराजी पण असते. आता काही प्रमाणात तुमचं म्हणणं आहे ते बरोबर, काही लोकांना नाराजी असणं ही स्वाभाविक आहे. पण एक आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आज त्यांच्याकडे 6 तालुके आहेत. तालुके करत असताना आज त्यांना पक्षाच्या संघटनेमध्ये जेव्हा 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा त्यांना खूप मोठी संघटना गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. आणि ती फक्त सीमित आपल्या 6 तालुक्यांपुरती नसून जिल्ह्याची होती किंबहुना महाराष्ट्राची पण काही प्रमाणात जबाबदारी त्यांना दिली होती. आणि एका खासदाराने ते एका अमुक तमुक वेळेमध्ये असतात. आपल्या इथं मला असं वाटतं, कदाचित मी चुकत असेल, पण मला असं वाटतं की आपले बरेच कार्यकर्ते त्यांच्या सिलेक्टेड माजी आमदार, आजी आमदार ह्यांच्यामध्येच सगळी कामं घेऊन जातात. खूप कमी लोकं जी आहेत ती खासदारांकडनं कामं घेऊन जातात. म्हणजे असं माझ्यासमोर तर जेव्हा मी त्यांना भेटली आणि त्यांच्याकडे लोकं भेटायला आली आहेत, त्यांनी सगळ्यांचीच कामं केलेली आहेत. म्हणजे ते अवेलेबल नाहीत म्हणून लोकांची कामं होत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. आणि तसं असेल जर कोणाचं तर नक्कीच तो निरोप माझ्यापर्यंत पोचवावं, ते काम करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. आता 2 राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुकीला एकत्र आलेले आहेत. आता हे निवडणुकीपुरते एकत्र आलेत का भविष्यकाळ एक होतील? नाही, आता हे बघा, प्रत्येक निवडणुकीची प्रोसेसिंग वेगळी असते. म्हणजे आता आपण त्यांनी एक प्रयोग करून पाहिला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, मग काही ठिकाणी घड्याळावर लढले, काही ठिकाणी तुतारीवर लढले, ते सिम्बलचा खूप प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे ते इथे एका ठिकाणी आल्यात. आणि मला असं वाटतं की हे लाँग रनचं असोसिएशन आहे आणि हे दोघं एकत्र आलेत ह्याचा प्रश्न आपण खरं लाँग टर्मचा तो दादांना आणि साहेबांनाच पण विचारणार. असं आपण कसं म्हणतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सध्या जी प्रोसेस सुरू आहे, अगोदर एकत्र लढले, दोघांच्या चिन्हावर लढले, आता एकाच चिन्हावर लढतायत, ते म्हणजे घड्याळ चिन्हावरच. म्हणजे भविष्यकाळामध्ये तुतारी घड्याळामध्ये मर्ज होईल. तो प्रश्न खरं तर व्हायला आता हवा, पण म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर साहेबांनी दादाच योग्य पद्धतीने मी प्रश्न या अंगेल म्हणत नाही, पण मी त्याचं एक अजून विश्लेषण देते. कसं होतं, एक छोटं समीकरण आहे जे मी माझ्या आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोलली की घड्याळ आणि पवार साहेब हे समीकरण पूर्वीपासून लोकांच्या डोक्यात आहे. तुतारी हा विषय नंतर झालेला आहे. त्यामुळं साहेब आणि घड्याळ हीच मानणारी लोकं आहेत की घड्याळ म्हणजे साहेब आणि साहेब म्हणजे घड्याळ. मग कदाचित त्या अनुषंगाने पण पुढे चालले असेल तर हे जास्त सखोल दादांना आणि साहेबांनाच सांगता येईल की काय पुढचे प्रोजेक्शन्स आहेत. म्हणजे आमचं अजून त्याच्यावर डिस्कशन कुठं संघटनेत झालेलं नाही, पण ह्या इलेक्शन पुरतं तरी ते इंटॅक्ट आहे एवढं मला नक्की माहिती आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं हे जे विस्कटलेलं घरटं आहे त्याच्यामुळे समोरच्या मंडळीने पण खूप फायदे उठवले. तर हे घर एक झालं, सगळे बांबू भक्कम झाले, सगळे वाशा व्यवस्थित लागले, मजबूत घर झालं तर आनंद होईल. नक्कीच. का आता बघा, आपण पण घरात राहतो, भांडं लागलं की थोडासा आवाज येतोच, पण ते व्यवस्थित ठेवलं की तो आवाजही बंद होतो. मग कदाचित ते सगळं ती प्रोसेस चालू आहे आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं ज्या पद्धतीने ही वाटचाल चालू आहे त्या अनुषंगाने असं वाटतं की कायमस्वरूपी एकत्र येतीलच. तर तुम्ही जुन्नर शहरामध्ये राहता, जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आपण पाहिली, राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणामध्ये अपयश आलं, शिवसेनेला जास्त यश मिळालं. यश मिळाल्यानंतर जे उपनगराध्यक्ष निवड ज्यावेळेस झाली तिथं जो कलगी तुरा रंगला किंवा जो तमाशा लोकांना पाहायला मिळाला, कसं पाहता?
नाही, खरं तुम्हाला सांगू का, राजकारण माणिकसाहेब आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. पूर्वी शब्दांवरती राजकारण होतं, आता नुसतं ते कारस्थानांचं राजकारण झालं, जे हल्ली कोणीच काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. आता हे नगराध्यक्ष झाले आहेत खरं, पण आता म्हणजे अलकाताईंचा पण विषय होता, तर अलकाताईंनी आता काय पुढं स्टेप्स घेतल्या आहेत, त्या कशा जातील किंवा काय होतील, म्हणजे खूप चेंजेस होत आहेत, नाही होत आहेत, ह्याच्यावरती आत्ता खूप खूप अर्ली असेल खूप कमेंट करणं ह्याच्यावर. अलकाताई असं म्हणाल्या की वल्लभ शेठ असते तर कदाचित अशी वेळ आली नसती. नाही, मी म्हणून म्हटलं ना की राजकारण हल्ली खूप बदलले. वल्लभ शेठ असताना कार्यकर्ते कसे होते सांगा मला. शेठ जेव्हा म्हणायचे इथे बसा, आता तुम्ही फॉर्म नाही भरायचा, की लोक थांबायची हो, की त्यांच्या शब्दाला तेवढा मान द्यायची, किंवा आपण म्हणू की ते राजकारण त्या काळातलं वेगळं होतं, की ते तुमच्या नेत्याला तुम्ही गुरु मानणार, देव मानणार आणि ते म्हणतील तसं. आता तसं राहिलं ना, आता तुम्ही नाही म्हटलं की लोक लगेच दुसरी भूमिका घेतात. म्हणजे ते राजकारण तसं राहिलं नाही. कंबावून आम्ही बुट्टे पाटील परिवार त्या गेल्या 50 वर्ष राजकारणात म्हणजे बेनके साहेबांबरोबर असतील, किंवा आमची आज 4थी-5वी पिढी राजकारणात आहे, त्यामुळे ते संस्कार आमच्या अजून राहतात, ते जात नाहीत, की नाही म्हटलं म्हणून दुसरीकडं कुठं पलटी मारायची असाही विषय मनात कधी येत नाही. म्हणजे ज्या दिवशी म्हणजे इनफॅक्ट आता तुम्ही सगळ्या प्रोसेसचं अवगत होताच, की अगदी शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारी कन्फर्म होते. आदल्या दिवशी रात्री प्रेसच्या आधी मी कोल्हे साहेबांना, अतुलदादांना दोघांना भेटले, तर म्हणलं अजून आपल्या फायनल डिस्कशन झालेले नाहीत, उद्या सकाळी होतील, कदाचित आघाडी तुटवू शकते, अंदाज काहीच सांगता येत नाही आजच्या डेटला, उद्या सकाळी फायनल होईल. कारण आपल्या अजून त्यांच्यातले 1-2 जण आहेत जे आता परत दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. तर मग मलाही सकाळी 11 वाजता सांगण्यात आलं की तुझं काय म्हणणं आहे. म्हणजे मला त्यांनी कुठल्याच गोष्टीचा दबाव आणला नाही, काही केलं नाही. मी सगळं ऐकून घेतलं आणि मग मी तो निर्णय घेतला. मग आघाडी झाल्याचा काय फटका बसला, त्याचं काय दुःख? दुःख आहे माणिकसाहेब, दुःख म्हणजे तुम्हाला सांगते, आता मी खूप खर्च केला आहे, हे दिसतो डोळ्याला, तो सांगण्यासारखा पण नाही आहे. एकतर माझ्या LED व्हॅन, पथनाट्य, त्याच्यानंतर पवाडे, माझं सगळं प्रिंटिंग मटेरियल पडलेलं आहे, किचन सेट, बॅच आहेत, पक्षाचे झेंडे आहेत, पुढच्या डिझायनिंग आहे, सोशल मीडिया आहे, म्हणजे असंख्य वास्ट कल्पना घेऊन मी ह्याच्यात उतरले होते. आणि ती ह्यूज इन्व्हेस्टमेंट होती, आणि ती माझ्या पक्षाला किंबहुना माझ्या सगळ्या नेत्या मंडळींना माहिती होतं, कारण त्यांना हे रोज अवगत करूनच प्रोसेस पुढे चालली होती. त्यामुळे स्वाभाविक आहे की एक 2 दिवस दुःख वाटलं, की हे सगळं आपण प्री प्लॅनिंग, इतकं फुल प्रूफ प्लॅनिंग केलं होतं, की ते करून ते पक्षाची ग्राउंड लेवलची मदत, आमच्या मतदारसंघातले नातेवाईक, असं करून नक्कीच आपण रेसमध्ये छान उतरलो असतो असं मला वाटतं. मग आता गुलाब शेठ उमेदवार आहेत, त्यांच्याकडनं काही सहकार्य या प्रक्रियेसाठी? नाही, मी कोणाकडेच कसलीच अपेक्षा ठेवली नाही, कारण माझा तो पिंडच नाही आहे. म्हणजे जिथं आपण कोणाला विचारून खर्च करत नाही, त्याच्याकडनं समोरच्याची काय अपेक्षा करायची. आणि तसं असतं तर लोक जसं राजकारण करतात, फॉर्म भरतात आणि माघार घेतात, मी त्या भानगडीत पण पूजाताईंना गुलाब शेठकडनं काही अपेक्षा नाही, परंतु गुलाब शेठला पूजाताईंकडनं अपेक्षा आहे ना. पूजाताई घरात बसणार का गुलाब शेठचा प्रचार करणार? नाही, प्रचार करणार. पक्षाने दिलेला आदेश आहे, त्याच्यामुळं पक्षासाठी आम्ही प्रचार करणार. नाराजी कोणावरतीच नाही, गुलाब शेठवरती पण नाराजी नाही, कारण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय नाही, हा पक्षाने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळं नाराजी कोणाच्या, शेवटी काही गोष्टी आपण खूप करायच्या आणि नंतर त्या डेस्टिनीवरती सोडून द्यायच्या, असं म्हणून मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. मी कुठलीच गोष्ट धरून बसत नाही. मी तेवढ्या 2 वर्षापर्यंत वाईट वाटेल, मी नेक्स्ट डे माझ्या कामाला सुरुवात झाली, माझे 2-3 प्रोजेक्ट्स लाईन अप होते, मी त्या प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात केली. गुलाब शेठच्या प्रचारामध्ये पूजाताई बुट्टे सहभागी कधी होणार? आजपासूनच. म्हणजे इनफॅक्ट मी काल परवा सभेला पण होते. आज 1-2 लग्न झाले की संध्याकाळपासून मी विकी भाऊ आहेत, त्यांचे मिसेस आहेत, त्यांचे 2-3 फोन आले की म्हटलं आपण सुरुवात करू, तुम्ही सांगा, तुम्ही महिन्याला तिथे मी जॉईन होईल, काही अडचण नाही. आता त्या गटामध्ये गुलाब पारखे, आशाताई बुचके, संतोष चव्हाण, नाही म्हटलं तरी लक्षवेधी तो मतदारसंघ आहे. तुमची विजयाची गणितं कशी असतील? ते मी त्यांच्याबरोबर डिस्कस करून बरोबर त्या पद्धतीने मांडत चालेल, कारण सगळ्याच गोष्टी मीडियावर विजय कोण होईल? नाही, अडचण काय माहिती आहे का वाणीसाहेब, मी नेहमी सांगत असते की माझं अनुकरण सध्या सगळ्यांनी खूप केलं मागच्या काळामध्ये. मी पाहिलं जी नीती आपण वापरू त्याच पद्धतीने बरेच जण सगळे चालायला गेले नाही, किंबहुना सगळ्या लोकांनी घर टू घर करायला सुद्धा सुरुवात केली, जी या गटात कधी कोणी केली नव्हती. किंवा फ्लेक्ससुद्धा मी नेहमी सांगते की नशीब माझं नाव छापलं नाही तेच कट कॉपी पेस्ट करून, जे मग मी जर हे सगळं सांगत बसले तर मग हे सगळं अनुकरण करायला वेळ लागणार नाही. आता तुमचा चेहरा बरंच काय सांगतो, परंतु प्रश्न तो होणार, प्रचार सभेमध्ये सहभागी व्हायचं आणि आतून मात्र वेगळं काम करायचं, असं काही प्लॅन, ए प्लॅन, बी प्लॅन? बिलकुल नाही. बुट्टे पाटील परिवार कधीच चुकीचा वागला नाही किंवा कुठल्याही चुकीच्या चर्चेत कधी आलेला नाही.
त्याच्यामुळे जे संस्कार बुट्टे पाटलांचे आहेत, किंबहुना संघटनेमुळं आमची संघटनाही एक फॅमिली आहे. ते फॅमिलीचे आजोबा म्हणा, वडील म्हणा, अजितदादा असतील, साहेब असतील, यांचे संस्कार आहेत की कधी चुकीचं वागायचं नाही. माझ्या हातनं तर आजपर्यंत कधी तुम्ही पाहिले की असे कधीच चुकीच्या स्टेटमेंट नाहीत किंवा चुकीचं वागणं किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये मी कधी अडकले नाही. म्हणजे मी खूप तत्वाने चालले. ते नाही पटलं तर मी तिथून बाजूला बसून सरकून बसते, पण खोटं काम कधी करणार नाही. जे लागेल ते समोर सांगेल की नाही तर नाही, होतं हो. मग आता गुलाब पारखे विजय होतील तुमच्या सहकार्याने. मतदारसंघामध्ये स्पर्धा तर खूप आहे, कसं पाहता मग? नाही, हे बघा, प्रयत्न हा सगळ्यांनी करायचा. आपण विजयाच्या दिशेनेच पुढे चाललेलो आहोत. पण शेवटी आता शेवटचे 1-2 दिवसात सगळी गणितं तुम्हाला माहिती आहे कशी बसतात. आणि त्या हिशोबाने पण मलाही असं वाटतं की आज पारखे, तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो? कॉन्फिडन्स सांगतो मला की गुलाब पारखे निवडून येतील म्हणून. म्हणजे त्याच्यात असं वाटत नाही मला की कुठं कमी जास्त काही होईल म्हणून. आपल्यासोबत होत्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या पूजाताई बुट्टे. त्यांनी सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली होती. असं वाडी नाही, असं गाव नाही, अशी वस्ती नाही, का असं घर नाही, का असं एखादं झाड नाही, का त्या ठिकाणी पूजाताईंचा प्रचार झाला नाही. आणि ज्यावेळेस 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आली, नेत्यांनी सांगितलं ताई आपल्याला थांबावं लागेल. ताईंनी एवढा लाखो रुपयाचा खर्च केला असताना देखील ताईंनी नेत्यांचं ऐकलं. शब्दाला किंमत असते. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की माझा एवढा खर्च झाला आणि मग समोरच्यांनी द्यावं, अजिबात अपेक्षा नाही. इव्हन मी घरात बसणार नाही तर आमच्या आघाडीचा जो उमेदवार आहे गुलाब पारखे, त्यांना निवडून आणणारच असा चंग पूजाताई बुट्टे यांनी बांधलेला आहे. गुलाब शेठ, बघा, असं नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व असणाऱ्या भगिनी तुम्हाला लाभलेल्या आहेत. आता तुम्हाला या मतदारसंघामध्ये विजयासाठी फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही, हे यावरनं स्पष्ट होत आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.